तर झाली सगळी फ्लॉवर काढून सगळे काम झालेत. 8-10 दिवस घरी थांबलोय. मग आज बॅग भरून निघालो संगमनेरला आपली तयारी करायला. जायच्या आधी घरापुढचा एरिया बघून घ्या. शेळ्यांचा वाडा काढून सगळं सपाट करून टाकलंय आणि परत पुढच्या वेळी घरी आल्यावर शेडचं काम पण झालेलं असेल. इथं आपला एक सफेद टॉमी बसलेला होता. त्याला बाय बाय केलं आणि गाडी घेऊन निघालो बस स्टँडला. बस स्टँडवर येऊन 10-15 मिनिटं वाट बघितली. मग दीपक पण आला. दीपक आल्यावर 10-15 मिनिटांनी बसची एंट्री झाली. बसमध्ये चढायला पण एवढी गर्दी झाली काय सांगू. मोबाईल ठेवून दिला आणि सीट मिळून निघालो संगमनेरला. थोडा थोडा पाऊस झालता. वातावरण पण असं थंड थंड मस्त झालं होतं. प्रवास करायला खूपच मजा येत होती. मग 1 तासाने पोहोचलो संगमनेरला आणि उतरलो खाली. दीपक म्हणाला चल आज जरा चहा पिऊ वाटला, जाऊ चहा प्यायला. एक कप चहा घेऊन टेबलवर प्यायला आलो तर अचानक तिथे आपले व्हिडिओ बघणारे फॉलोअर्स भेटले. मग चहा पिऊन निघालो पायी रूम कडे. पावसामुळे आणि उन्हामुळे वातावरण एवढं सुंदर झालं तर खूपच भारी वाटत होतं. मग काय पोहोचलो आपल्या रूमवर. आम्ही आलो कुठं तर लगेच छोटा डॉन पण आला. त्याच्याकडे खाऊ होता. त्याला म्हणलं दे मला. त्याने लगेच देऊन टाकला. त्याला म्हणलं धरबो तुझा खाऊ, नाहीतर म्हणती बारीक पोराचा खाऊ खातो काय. आणि त्याची एक मज्जा बघा. दीपकचं नाव कसं घेतो. दीपक. दीपक. साईला आलेलं माहित नव्हतं. मग त्याला कॉल करून बोलवून घेतलं. मग संध्याकाळी मस्त घरून आणलेलं जेवण खायला बसलो. तोपर्यंत तुम्ही असेच इंटरेस्टिंग ब्लॉग रोज बघण्यासाठी ना लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करून ठेवा.